आणि त्या हा तिसरा भाग हा महत्त्वपूर्ण आहे. या भागाला आपण आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार असं म्हणू शकतो. हा पण लक्षात ठेवणं सोपं आहे, कारण हा 22 ते 27 पर्यंत येतो. याचेसुद्धा आपण एक एकच शब्द लक्षात जर ठेवले तरी पूर्ण कलम आपल्या लक्षात राहू शकतात. त्या 22 कलमामध्ये सामाजिक सुरक्षितता हे एक तत्व आहे. सामाजिक सुरक्षितता म्हणजे प्रत्येक व्यक्तीची आणि समूहाची जी सुरक्षितता आहे ती सुरक्षितता महत्त्वपूर्ण आहे. त्या राज्यांनी, राष्ट्रांनी ही सुरक्षितता त्या देशातील व्यक्तींना ती बहाल करून द्यावी. विशेषतः जे अल्पसंख्याक समुदाय आहेत, जे मागासवर्गीय समुदाय आहेत, जे बालक महिला आहेत, या महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेचा विचार या तत्वामध्ये अंतर्भूत आहे. त्याबरोबर 23 मध्ये समान कामासाठी समान वेतन ही तरतूद पाहायला मिळते. म्हणजे जगभरात जर आपण विचार केला, अगदी भारतात जर पाहिलं तर समान कामासाठी समान वेतन हे पाहायला मिळत नव्हतं. 1950 पर्यंत भारतामध्ये आपण जेव्हा पाहतो तर महिलांसाठी एक वेगळी पगार आणि पुरुषांना वेगळी पगार हे चित्र होतं. म्हणून एकाच कामासाठी सारखा पगार स्त्री आणि पुरुषांना मिळत नव्हता. परंतु राज्यघटनेमध्येच आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये ही तरतूद करण्यात आली की समान कामासाठी समान वेतन देण्यात यावं. ही तरतूद तत्पूर्वी मानवाधिकार घोषणापत्रामध्ये ती पाहायला मिळते की कोणत्याही कामाबद्दल स्त्री आणि पुरुषांना समान वेतन देण्यात यावं. त्याबरोबर विश्रांतीचा अधिकार, कुठल्याही व्यक्तीला विश्रांती घेण्याचा अधिकार आहे. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रजा आपण पाहतो शासकीय नोकरवर्गांच्या, त्या रजा महत्त्वपूर्ण आहेत. त्याच्यामध्ये महिलांची प्रसूती रजा देखील आपल्याला विचारात घ्यावी लागते किंवा काही आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले तर ती रजा आपल्याला पाहायला मिळते, ती विश्रांती आपल्याला घेता येते. म्हणून त्याबरोबरच जर आपण एकंदरीत कुठल्याही कामाची रचना पाहिली तर ह्या कामाची रचना 8 तास 6 तास अशी असते. म्हणजे याच वेळामध्ये तुम्हाला ते काम करू शकता. तुम्ही बाकीच्या वेळात तुम्ही तुमचे व्यक्तिगत कामं करू शकता. म्हणून यापासून जे कामगाराचं शोषण व्हायचं मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, वेगवेगळ्या उद्योगांमध्ये, तर ते शोषण होऊ नये हा यामागचा हेतू आहे UN चा. म्हणून विश्रांती ही महत्त्वपूर्ण आहे. त्याबरोबर दर्जायुक्त जीवन हे देखील कलम 25 महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीचा दैनंदिन जीवनाचा जो दर्जा आहे तर तो दर्जा हा चांगला असावा. त्याला मिळणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा या प्राथमिक स्वरूपाच्या असाव्यात. या आधारावर त्याचं जीवन हे अधिक सुकर करता येईल. त्याबरोबर शिक्षण प्रत्येक नागरिकाला शिक्षण मिळावं. कोणालाही शिक्षणापासून वंचित ठेवता किंवा वंचित राहता कामा नये. शिक्षणाच्या आधारावर व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडून येतो. यामुळे शिक्षण ही देखील महत्त्वपूर्ण कलम 26 मध्ये ते अंतर्भूत करण्यात आलेला आहे. त्याबरोबर या घटकातलं तिसऱ्या घटकातलं चौथं कलम सांस्कृतिक जीवनात आणि सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा अधिकार. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये सहभागी घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येक समुदायाला, प्रत्येक व्यक्तीला आपला सांस्कृतिक वारसा जपणे, आपलं सामाजिक जीवन जपणे, त्याच्यात सहभागी होणे, त्याची वाढ करणे हा अधिकार तिथे कोणतीही लिखित राज्यघटना त्या व्यक्तीला देते. म्हणून UN सुद्धा किंवा या 30 कलमामध्ये सुद्धा हा जो 27वा कलम आहे, या 27व्या कलमामध्ये सांस्कृतिक जीवनाची वाढ किंवा जीवनात सहभाग घेण्याचा अधिकार तो प्राप्त होताना दिसतो. भारतीय राज्यघटनेत देखील आपल्याला हे कलम मूलभूत अधिकारामध्ये पाहायला मिळतं की प्रत्येक अल्पसंख्याक समुदायाला आपली संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. जसं की जर भारतात विचार केला तर आदिवासी आहेत, भटके विमुक्त आहेत किंवा इतर बारीक जे सांस्कृतिक गट आहेत त्यांना आपली ओळख इथे जपता येते. त्याबरोबरच हे तिसरं घटक महत्त्वपूर्ण आहे. चौथ्या घटकामध्ये
कर्तव्य आणि मर्यादा या आधारावर आपण हे समजून घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 कलमांचा अंतर्भाव होतो. कलम 28 मध्ये स्वातंत्र्याची पूर्तता इथे केलेली आहे की तुम्हाला आवश्यक असणाऱ्या ज्या बाबी आहेत तिथे तुम्हाला महत्त्वपूर्ण आहेत, त्याची पूर्तता करण्याचा हक्क तुम्हाला आहे. त्याबरोबरच तुमच्या हक्कावर काही मर्यादा आहेत, जसं की आपण पूर्वी पण म्हणालो की आपल्याला मिळालेले अधिकार, या अधिकाराचा संबंध आपल्या कर्तव्याशी देखील आहे. म्हणून कर्तव्यामध्ये कोणीही आपला कसर करता कामा नये. त्याबरोबरच तुमच्या या हक्कावर मर्यादा देखील आहेत की कुठलंही काम किंवा कुठलाही अधिकार करत असताना त्याच्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा विचारात घेऊन आपल्याला कार्य करायला लागतं. जसं की अनेक प्रकारचे आपल्याला स्वातंत्र्य आहेत, सभा संमेलन घेण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु त्या सभेमध्ये जर इतरांच्या हक्कावर मर्यादा पडत असतील तर आपल्याला त्या मर्यादा ओळखणं गरजेचं आहे. आणि जर आपण त्या मर्यादा ओलांडत असाल तर आपल्याला कायद्यानुसार जी शिक्षा असेल ती शिक्षा भोगावी लागते. आणि तिसरं शेवटचं असं आहे आणि 30वा कलम असा आहे की आपल्याला इतरांच्या कामामध्ये, व्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये बाधा आणण्याचा अधिकार नाही. म्हणून साधारणतः ही 30 कलम मानवाधिकाराच्या घोषणापत्रामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. जर आपण या 30 कलमाचा जर विचार केला, हे 30 कलम जगातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासाकरिता, त्याच्या जीवनाकरता ते आवश्यक आहेत. म्हणजे कुठलाही माणूस, नागरिक या 30 कलमांच्या वाचून तो आपलं चांगलं जीवन तो जगू शकत नाही आणि याशिवाय तो आनंदी होऊ शकत नाही. आणि मग ही सगळी कलम महत्त्वपूर्ण आहेत. मग प्रश्न असाही पडतो की बाबा ही जर सगळी कलम महत्त्वपूर्ण असतील, मग जगातल्या प्रत्येक नागरिकाला अशा सुविधा मिळतात का? तर आपण एक विचार करायला पाहिजे, ही सगळी नैतिक स्वरूपाची मांडणी आहे. याला कायदेशीर आधार आपल्याला फारसा पाहायला मिळत नाही. त्या देशावर UN असं म्हणतं की तुमच्या देशामध्ये याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, एवढंच काम त्यांचं आहे. म्हणून प्रत्यक्षात आपल्याला त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मग त्याला वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने आपल्याला उभी राहताना दिसतात. म्हणून आपण या लेक्चरमध्ये जे 30 कलम आहेत त्यातली पूर्वीच्या आपण 22 पर्यंत चर्चा केली ती पूर्वीच्या लेक्चरमध्ये, आणि या लेक्चरमध्ये आपण 22 पासून ते 30 पर्यंत ज्या कलमातल्या तरतुदी आहेत त्याची चर्चा आता आपण केलेली आहे. आपण आता मानवाधिकार अंमलबजावणी करणारी UN ची जी कार्यशील यंत्रणा आहे त्याच्या काही प्रमुख घटकाची चर्चा आपण आता करूयात. याच्यामध्ये आमसभा ही महत्त्वपूर्ण आहे. UN च्या संरचनेमध्ये ही आमसभा सर्वोच्च आहे. कार्यक्रमाचा आराखडा ठरवणे, संवर्धन, त्याचं संरक्षण करणे इत्यादी, तसेच धोरण, पर्यवेक्षण, आर्थिक संसाधने उपलब्ध करून देणे किंवा उपलब्ध करणे, मानवाधिकाराच्या दृष्टीने योग्य निकष ठरवणे, मानवाधिकार आयोग आमसभेच्या प्रत्यक्ष नियंत्रणात असतो. तसेच आर्थिक आणि सामाजिक परिषदेचे नियंत्रण याच्यावर असते. म्हणून आमसभा ही UN मध्ये महत्त्वपूर्ण यंत्रणा म्हणून ती काम करते. दुसरा जो आहे ते म्हणजे सामाजिक, मानवीय व सांस्कृतिक कामकाज पाहणारी जी तिसरी समिती आहे, ही समिती देखील महत्त्वपूर्ण आहे. त्याबरोबर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार जो आयोग आहे तो मानवाधिकार आयोग महत्त्वपूर्ण आहे. 1946 पासून मानवी अधिकाराच्या दृष्टीने आदर्श नियमावली तयार करणे, तसेच आणि ती यशस्वी झालेली आपल्याला दिसते. तसेच सदस्य राष्ट्र हे आयोगाचे सदस्य असतात. मानवाधिकारासंदर्भात चौकशी करण्याचा अधिकार या मानवाधिकार आयोगाला असतो. त्यानंतर मानवाधिकार समिती ही महत्त्वपूर्ण आहे. हे एक करार मंडळ असून त्याची स्थापना 1976 मध्ये झालेली आहे आणि ही एक आमसभेची संलग्न संस्था आहे. या समितीचे प्रमुख कार्य करारनाम्यातील नागरी व राजकीय तरतुदीची अंमलबजावणी करणे असे आहे. या समितीत
18 स्वतंत्र तज्ज्ञ 4 वर्षासाठी निवडलेले असतात। याचे मुख्य कार्य विविध राष्ट्रांकडून मिळालेल्या तक्रारी संदर्भात दिलेल्या उत्तरवजा अहवालाचे अवलोकन करणे असे असते। आणि ही समिती त्याचे अवलोकन करते। 15 मार्च 2006 रोजी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग बरखास्त करून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद स्थापन करण्यात आली। ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब आहे। आपल्याला असं कधी कधी विचारतात की संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद स्थापन कधी झाली, किंवा आपल्याला जोड्या लावामध्ये विचारतात, तर आपल्या लक्षात असलं पाहिजे की 15 मार्च 2006 रोजी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद स्थापन झाली। तत्पूर्वी ते संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग असं होतं। यामध्ये एकूण 47 राष्ट्रांचा सहभाग आहे। आंतर शासकीय संस्था म्हणून हे कार्य करतात आणि याचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे। त्याबरोबर जी दुसरी आहे की मानवाधिकार करार, ज्याच्यामध्ये मानवाधिकाराच्या संदर्भात सदस्य राष्ट्रांना राजी करणे या उद्देशाने मानवाधिकार आयोगाला 2 करार करण्याची मुभा आहे। एक नागरिक व राजकीय अधिकारासंबंधी करार आणि दुसरा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारासंबंधीचा करार। आर्थिक आणि सांस्कृतिक अधिकारासंबंधी करारामध्ये आंतरराष्ट्रीय प्रतिज्ञापत्र हे 3 जानेवारी 1976 रोजी लागू करण्यात आले। यामध्ये 3 प्रकारच्या मानवाधिकाराची तरतूद होती, ज्याच्यामध्ये पहिला असा आहे की न्यायपूर्ण आणि योग्य परिस्थितीत काम करण्याचा अधिकार। दुसरा आहे की सामाजिक संरक्षण, योग्य जीवन स्तर, शारीरिक आणि मानसिक सुख योग्य अधिकार, यामध्ये व्यक्तीला त्याचं सुख प्राप्त करण्याचा अधिकार। तिसरा असा आहे की शिक्षण, सांस्कृतिक स्वातंत्र्य व वैज्ञानिक प्रगती इत्यादीचा लाभ मिळवण्याचा अधिकार। त्याबरोबरच या सगळ्या सुविधा प्राप्त होत असताना किंवा व्यक्तीला सुखी करत असताना त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये, म्हणजे जो भेदभाव धर्म, जात, लिंग, वंश, प्रदेश या आधारावरचा भेदभाव व्यक्तीमध्ये करण्यात येऊ नयेत अशी तरतूद करण्यात आलेली होती। आणि जो ऐच्छिक करार होता, जो प्रोटोकॉल आपण ज्याला म्हणतो, तो 23 मार्च 1976 मध्ये तो लागू करण्यात आला आणि ह्या विविध अत्याचारावर प्रतिबंध घालण्यात आले की या कराराच्या माध्यमातून मानवाधिकाराच्या संदर्भात जे विविध प्रकारचे अत्याचार, अन्याय होतात त्या अन्याय आणि अत्याचाराच्या संदर्भात प्रतिबंध घालण्यात आलेले आपल्याला दिसते। म्हणून नागरिक आणि राजकीय अधिकारासंबंधी जे दुसरा ऐच्छिक करार झाला, त्यामध्ये एक अशी तरतूद होती की मृत्यूदंड समाप्त करण्यासाठी त्यांनी 15 डिसेंबर 1989 रोजी UN महासभेने याला अनुमोदित केले आणि या अनुमोदनामध्ये एकूण 10 करार संस्था सहभागी आहेत। आणि म्हणून हे आंतरराष्ट्रीय करार हे मानवाधिकाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विचारात घेतले जातात। त्याबरोबरच मानवाधिकार उच्चायुक्त, कमिशनर ऑफ HR, तर मानवाधिकाराच्या उल्लंघनासंबंधी प्रकरणात लक्ष घालणे UN सचिवालयाचा हा एक भाग असून जिनेव्हा येथून याचे कार्य चालते। 1993 मध्ये व्हिएन्ना परिषदेमध्ये ही परिषद म्हणजे याची निर्मिती झाली, ज्यामध्ये स्त्रिया, मुले, अल्पसंख्याक, स्थलांतरित कामगार, निर्वासित यांच्यावरील अत्याचारासंबंधी विचारविनिमय करण्यात आला होता या 93 मध्ये। त्याबरोबरच एक त्याचा परिणाम म्हणून मानवाधिकार उच्चायुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती। मानवाधिकारासंदर्भात एक उच्चायुक्त म्हणून जगभरातील राष्ट्रांच्या भेटी घेत असतो, लोकांशी संवाद साधत असतो, लोकांची जी काही प्रश्न आहेत मानवाधिकाराच्या संदर्भातली त्या प्रश्नाशी तो संवाद साधत असतो। त्याबरोबर जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांशी, इतर घटनात्मक पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तींशी भेटी घेऊन मानवाधिकारासाठी सकारात्मक वातावरण कसं तयार करता येईल याचा प्रयत्न याच्यातून होत असतो।
आतापर्यंत जे मानव अधिकार उच्चायुक्त ज्यामध्ये जी झालीत त्याच्यामध्ये जर आपण एक थोडंसं लक्ष दिलं तर असं दिसतं की जे प्रथम आयुक्त होते ते जोस आलाया लासो हे इक्वाडोरचे होते. यांचा कार्यकाळ 1994 ते 97 असा होता. जे दुसरे होते मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या होत्या. 1997 ते 2002 हा यांचा काळ होता. त्याच्यानंतर सेरिगो वेरिका डी मेलो हे ब्राझीलचे होते. 2002 ते 2003 यांचा कार्यकाल होता. त्याच्यानंतर बेट्रांड रामचरण हे गयानाचे होते. 2003 ते 2004 यांचा हा कार्यकाल होता. सध्या ते ॲक्टिंग उच्चायुक्त म्हणून ते कार्य करतात. त्याबरोबरच आर्बोर हे कॅनडाचे होते. 2004 ते 2008 हा यांचा काळ होता. त्याबरोबरच नावानथम पिलाई हे आफ्रिकन तमिळ वंशाचे होते. साऊथ आफ्रिकेतून ते येतात. 1 सप्टेंबर 2008 ते 31 ऑगस्ट 2014 हा त्यांचा काळ होता. जैद रद अल हसन हे जॉर्डनचे आयुक्त होते. जे 1 सप्टेंबर 2014 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होते. आणि सध्या जे सध्या आयुक्त म्हणून आहेत तर ते म्हणजे मायकल बॅचेट चिले, ज्यांचा कार्यकाळ 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑगस्ट 2022 असा आहे. आणि 10 ऑगस्ट 2018 रोजी हे आमसभेने यांची निवड केलेली आपल्याला दिसते. म्हणून मानव अधिकार उच्चायुक्ताची भूमिका ही मानवाधिकाराच्या संरक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. याबरोबरच मानवाधिकार केंद्र हे देखील एक क्रियाशील यंत्रणा म्हणून कार्य करते. ज्याचं केंद्र जिनिव्हा आहे. यामध्ये उपमहासचिव वाचे कार्यालय आणि 5 शाखाच्या शिवाय मानवाधिकारासंबंधित उच्चायुक्त कार्यालय देखील हे आहे. मानवाधिकार केंद्राच्या देखभालीची जबाबदारी ही उच्चायुक्ताची आहे. या केंद्राचा उद्देश संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग असलेल्या भागांना मानवाधिकाराच्या संदर्भात प्रोत्साहन देणे, संरक्षण कार्यात त्यांना मदत करणे, संशोधन करणे, त्याशिवाय मानवाधिकारासंबंधित सूचना प्रकाशित करणे इत्यादी कार्य ह्या केंद्रामार्फत चालतात. त्याबरोबरच याच केंद्राची संचार जे कम्युनिकेशन जी शाखा आहे ती मानवाधिकार उल्लंघनासंबंधी मिळालेल्या माहितीचे ती परीक्षण करत असते. त्याबरोबर विशेष कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून, एक शाखा म्हणून या माहितीच्या आधारावर ते चौकशी करू शकतात. एक शाखा आंतरराष्ट्रीय करार व संमेलनासंदर्भात मानवाधिकाराच्या अंमलबजावणीसंबंधी ती देखरेख करत असते. त्याबरोबरच जे विविध प्रकारचे भेदभाव त्याचं निवारण करणे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा दस्तऐवज व अभ्यास अहवाल तयार करणे इत्यादी कार्य या केंद्राकडून चालतात. त्याबरोबरच तंत्र व सल्लागार सेवा शाखा, तंत्रज्ञानात्मक मदत करणे ही केंद्र मानवाधिकार केंद्राची तंत्र व सल्लागार सेवा शाखा ही शाखा तंत्रज्ञानात्मक मदत करते. आणि ही केंद्र ग्वाटेमाला, कंबोडिया, बुरांडी, क्रोशिया, रवांडा, मलावी इत्यादी प्रदेशामध्ये ही कार्यरत आहेत. त्याबरोबरच अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन आपल्याला ते पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये जागतिक फ्रेंड्स ऑफ अर्थ आर्मस्ट्रॉंग हे 1871चं आहे. सेव्ह द चिल्ड्रन फंड लंडन, इंटरनॅशनल कमिशन फॉर ज्युरिट्स, एम्नेस्टी इंटरनॅशनल लंडन, मायनॉरिटी राईट्स ग्रुप, एशिया वॉच थर्ड, त्याबरोबर अमेरिकन वॉच, हेल्सिंगी वॉच, वर्किंग ग्रुप ऑफ द कमिशन ऑफ द ह्युमन राईट्स, द पॉलिटिकल कमिशन ऑफ द जस्टिस अँड पीस, भारत पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज, पीपल्स युनियन
फॉर डेमोक्रेटिक राईट्स, सिटीजन्स फॉर डेमोक्रेसी, कॅम्पेन फॉर चाइल्ड वेलफेअर, बंधुआ मजदूर मोर्चा इत्यादी अनेक प्रमुख मानवाधिकार संघटन पाहायला मिळतात. याशिवाय अनेक आयोग देखील मानवाधिकाराच्या संदर्भात कार्य करताना आपल्याला दिसतात. या संघटनाशिवाय मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचं उल्लंघन होतं आणि 1993 मध्ये मानवाधिकार संघटनाच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले आणि साधारणतः 150 देशांमध्ये हा आरोप ठेवण्यात आला की या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचं उल्लंघन होतं. साधारणतः त्याच्यामध्ये दक्षिण आशियाई राष्ट्रांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मानवाधिकाराचं उल्लंघन होतं, ज्याच्यामध्ये महिला, कामगार, दलित, मागासवर्गीय, या त्याच्यानंतर वृद्ध, बालक या वेगवेगळ्या प्रकारच्या वयोगटातील व्यक्तींचं, समाजाचं मानवाधिकार उल्लंघन होताना आपल्याला दिसतं. म्हणून या माध्यमातून ज्या लोकांच्या मानवाधिकाराचं उल्लंघन होतंय त्याच्या संरक्षणासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आपल्याला दिसतात. आणि आज आंतरराष्ट्रीय राजकारणात जगभरामध्ये मानवाधिकार संरक्षणासाठी एक मोठ्या प्रमाणात सकारात्मक पाऊल उचलताना दिसतं. साधारणतः 80च्या दशकांमध्ये मानवाधिकार संरक्षणासाठी जगभरातच महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली. भारतात ती 1993 पासून तसे प्रयत्न होताना आपल्याला दिसतात. तर थोडक्यात आपण ही चर्चा केलेली आहे आणि महत्त्वपूर्ण घटकावर आपण तो प्रकाश टाकलेला आहे. धन्यवाद.